नमस्कार, चारच कुकीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मी आज बनवत आहे मँगो आईस्क्रीम। तर इथे मी गोकुळचं दूध घेतलेलं आहे। ते मी इथे गोकुळचं दूध वापरणार आहे। ते मी 1 लिटर घेत आहे। इथे आईस्क्रीमसाठी फुल फॅट दूधच घ्या। इथे तुम्ही म्हशीचं दूध वापरलं तरी सुद्धा चालेल, त्यामध्ये खूप फॅट असतं। तर इथे हे 1 लिटर पूर्ण दूध आहे। तर ते आता मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे। 10 ते 15 मिनिटं छान मी उकळून घेतलेलं आहे दूध। त्यानंतर इथे मी टाकत आहे 1.5 वाटी इतकी साखर। तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता, जसं तुम्हाला गोड हवा असेल तितकं। त्यानंतर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे दूध वाटीमध्ये, तर ते थंड करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी त्यात टाकत आहे 1 चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर। तर ते छान मिक्स करून घ्यायचं, गुठळी होणार नाही असं ते छान मिक्स करायचं। त्यानंतर हे मिश्रण आपल्याला त्या दुधामध्ये टाकायचं आहे। तर आता टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता दुधाला थोडासा घटसरपणा येतो। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे मिल्क पावडर, ती 1 कप इतकी आहे। तर ती टाकायची। त्यामध्ये सुद्धा दूध टाकायचं थंड आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं छान। मिक्स करून झाल्यानंतर ते मिश्रणसुद्धा आपल्याला ह्या उकळत्या दुधामध्ये टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता आपल्या दुधाला कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि थोडासा थिकनेसपणासुद्धा आलेला आहे। तर हळूहळू दुधाला छानपैकी घट्ट होत आहे। तर तुम्ही ही आईस्क्रीम एकदा नक्की करून पहा, खूप छान आणि खूप भारी लागते खायला आणि खूप टेस्टीसुद्धा झाली होती। तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। तर तुम्ही पाहू शकता आपलं दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे, एकदम छान परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे। आणि त्याला 2 ते 3 मिनिटाचं सतत हलवतच राहायचं, जेणेकरून गुठळी तयार होणार नाही। सतत हलवल्याने दूध एकदम छान तयार होतं। तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी आपलं दूध छान घट्ट झालेलं आहे। तर हे मी 10 ते 15 मिनिटं इतकं उकळून घेतलेलं। त्यानंतर इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। तर आता हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं। तर पूर्ण थंडच करून घ्यायचं। बघा पूर्ण थंड झाल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता जास्त घट्ट झालेली आहे। तर त्यानंतर मी ते टाकत आहे जायफळ आणि वेलचीची पूड, ती मी अर्धा चमचा इतकी घेतलेली आहे। इथे याचं प्रमाण तुम्ही जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। त्यानंतर मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यातलं हे अर्ध्यापेक्षा जास्त बॅटर मी इथे घेत आहे, कारण पूर्ण त्यात बसणार नाही। आपल्याला मँगो आईस्क्रीम म्हणल्यावरती मँगो पल्प हा आलाच पाहिजे। तर इथे मी मँगो पल्प घेत आहे, तो 350 ते 400 ग्रॅम इतका आहे। तुम्ही याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला जितकं हवं कमी जास्त ते करू शकता। आता मी याच्यात टाकलेलं आहे आणि हे एकदा आपल्या मिक्सरला छान फिरवून घ्यायचं। त्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत, ते इथे आहेत काजू, बदाम आणि पिस्ता। तर त्यातले काही मी काजूचे आणि बदामाचे काप टाकलेले आहेत। हे बाकीचे मी वरती ठेवलेले आहेत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्या बॅटरला किती छान थिकनेस आलेला आहे, एकदम क्रीमी झालेला आहे। वा एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे, जसं आपल्याला हवं होतं तसंच या बॅटरची। तर हे आता मी एका डब्यामध्ये काढून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान झालेला आहे, कलरसुद्धा खूप छान झालेला आहे। यातलं राहिलेलं हे दुसऱ्या डब्यामध्ये मी सेट करणार आहे। आता वरतून गार्निशिंगसाठी मी इथे पिस्त्याचे काप टाकत आहे। त्यानंतर इथे टाकत आहे मी बदामाचे काप। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता, कारण दिसायला आईस्क्रीम खूप भारी दिसते। आणि त्यानंतर मी इथे टाकत आहे केशर, हे सुद्धा ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल। तर तुम्ही पाहू शकता एकदम कलर आणि आपली आईस्क्रीम दिसायलासुद्धा खूपच भारी दिसत आहे। त्यानंतर इथे मी घेतलेला आहे बटर पेपर, तो मी त्या साईजचा कट करून घेतला होता। तर बटर पेपर लावायचं कारण त्या आईस्क्रीमवरती
बर्फाचे क्रिस्टल्स होऊ नये म्हणून बटर पेपर हा लावायचा, जेणेकरून बर्फ वरतून आईस्क्रीमवर जमा होत नाही. तर आता मी इथे बटर पेपर सेट करून घेत आहे व्यवस्थित. तर असं एकदम कडेला पण असं व्यवस्थित लावून घ्यायचं. त्यानंतर इथे मी आता झाकण लावत आहे. एकदम परफेक्ट व्यवस्थित झाकण लावून घ्यायचं. त्यानंतर हे आईस्क्रीम आपल्याला 10 ते 12 तास फ्रीझरमध्ये ठेवायची आहे सेट करायला. तर तुम्ही पाहू शकता 10 ते 12 तास झालेले आहेत. आता मी ते डबा खोलत आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट झालेले आहे आपले आईस्क्रीम. त्यानंतर बटर पेपरसुद्धा खूप इझिली निघत आहे. कलर रंग तुम्ही पाहू शकता किती भारी आलेला आहे. एकदम परफेक्ट आपले आईस्क्रीम झालेले आहे. कुठेही बर्फाचे क्रिस्टल्स जमा झालेले नाहीत. एकदम व्यवस्थित झालेले आहे आपले आईस्क्रीम. कलर त्याचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम झालेला आहे. तर ही आईस्क्रीम दिसायला जितकी भारी दिसते तितकीच खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी झाली होती. तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित झालेले आहे. तर 2 ते 3 मिनटं याला असंच ठेवायचं, जेणेकरून त्याचा जो घट्टपणा असं थोडासा मेल्टेड होईल. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी हे असं काढून घेत आहे. आणि हे निघतसुद्धा खूप इझीमध्ये निघत आहे. एकदम परफेक्ट वा 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 एकदम परफेक्ट आपली आईस्क्रीम झालेली आहे. एकदम छान तुम्ही पाहू शकता. वा वा कलर किती अप्रतिम दिसत आहे. तर तुम्ही ही आईस्क्रीम नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला देखील खूप खूप आवडणार. वा वा खूपच छान. त्यानंतर इथे मी वरतून थोडंसं गार्निशिंग केलेलं आहे पिस्त्याचे. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा. खूप खूप धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.